काही सांगू. नमस्कार मंडळी, बैरममध्ये असलेल्या भव्य जंगी शंकरपटामध्ये आपण आलेलो आहोत आणि जिगरी ग्रुप अमरावतीकरांच्या दावणीवरती सध्या आहो आपण. ही जोडी 5 सेकंद 95 पॉईंटमध्ये प्रथम क्रमांकासाठी पात्र झालेली जोडी आहे. खूप नामांकित बैल आलेले आहे. तरी आपण लोकांची काय त्यावरती प्रतिक्रिया आहे ती विचारूया. चला. तू बोलतो का रे बोकिया? नमस्कार काका, तर तुमची महाराज बद्दल प्रतिक्रिया काय आहे? बा पहिला नंबर आहे, कसं काय आहे? बद्दल प्रतिक्रिया तर काही नाही आहे, कारण तो आपल्या जिल्ह्याचं नाव मोठं करून राहिलेलं आहे, आपल्या अमरावती जिल्ह्याचं नाव रोशन करून राहिलं आहे. आणि यामध्ये जे पोरं आहे ते सर्व अमरावती जिल्ह्याचं नाव रोशन व्हावं यासाठीच धडपड करत आहे. तर याची हा म्हणजे कितव्या नंबरात आहे सध्या? सध्या पहिल्या नंबरात आहे आपण बहिराम पटात. किती सेकंद? 5.95. 5.95. तरी तुम्हाला काय वाटते, कोणी तोडू शकेल? नाही, आता सध्या तर काही सांगता येत नाही. हां हां. आणि कारण जे टॉपचे बैल होते ते सुटलेले आहेत. हां हां. अजून सुटण्याचा प्रयत्न करणारच ते. जोड कोणता होता दादा याला? याला हिंगोली एक्सप्रेस. हिंगोली एक्सप्रेस माऊली म्हणून. हां. धन्यवाद दादा. जशी आपल्याला काकांनी प्रतिक्रिया त्यांची सांगितली की महाराज हा स्वतःच नव्हे तर पूर्ण अमरावती जिल्ह्याचं नाव रोशन करत आहे. आणि त्यांनी सांगितलं की जिगरी ग्रुप अमरावती म्हणजे त्यांचे जे कार्यकर्ते आहे महाराजचे ते पूर्ण अमरावती जिल्ह्याचं नाव रोशन व्हावं म्हणून एवढी धडपड करत आहे. तर अजून बघूया आपण काय लोकांची प्रतिक्रिया आहे तिथं. माऊली, तर आता आपण माऊलीची प्रतिक्रिया विचारणार आहे. तर दादा, तुम्हाला काय वाटते? आता सध्या प्रथम क्रमांकात आहे, तर तुम्हाला काय वाटत आहे? आनंद आहे. आनंद आहे. तर माऊलीची प्रतिक्रिया म्हणजे कसा काय आला, कुठचा आहे, काय आहे? हा सावरखेडा गावचा आहे, हिंगोली जिल्हा शेनगाव तालुका आहे. हां हां. आणि तुम्ही किती दूरून आले इथे? तर तरी 200-300. तुमचे काय सेकंड पॉईंट होते? 5.95. 5.95. तर तुम्हाला वाटते का कोणी तोडेल म्हणून? आता नाही. तर धन्यवाद दादा. तर हा माऊली बैल बघू शकता तुम्ही, हिंगोली एक्सप्रेस माऊली.